योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्व रागे झाले म्हणे संती सुखी व्हावे पाणी एवढे चिमुकलीने उपदेश केला. ज्ञानोबाला म्हटले मुक्ता मला आता बाहेर यायचं नाही, मला आता सहन होत नाही. माझा काय दोष आहे? आपल्या सुखासाठी माता पित्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय. या दुष्टांनी एवढा अत्याचार केला. काय कठोर अंतकरण असतं. एवढीशी चिमुकली आणि 3-4 वर्षाची लेकरं ती, आणि एवढ्याशा लेकरांच्या माता पित्यांना देहांत प्रायश्चित्त द्यावं. त्यावेळची ही व्यवस्था. देहांत प्रायश्चित्त दिल्यानंतर तरी छळ थांबावा ना. देहांत प्रायश्चित्त घेतलं कशा करता की मुलांना सुख प्राप्त व्हावं, या जगाने पुन्हा त्रास देऊ नये. त्यांनी त्यांच्यात घ्यावं मुलांना तरी. मुलासाठी मुलं हे सर्वस्व असतात माता पित्यांचे. आई बाप मुलासाठी काही करायला तयार होतात. देहांत प्रायश्चित्त घेतलं त्याच्यानंतर सुद्धा छळ थांबवला नाही, अधिक झाला, पुन्हा तर भडकाच झाला. आणि ते ज्ञानोबारायांना सहन नाही झाले. एकांतामध्ये जाऊन बसले. मुक्ताईचे 11 भंग खालीचे. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. एवढी अशा चिमुकलीने उपदेश केला. ज्ञानोबारायांना समजावलं. त्यांना सहन होऊ नये एवढा त्रास दिला ज्ञानेश्वर महाराजांनी. त्याच ज्ञानेश्वर महाराज त्यांची पूजा करायची, त्यांचा हार आहे तोपर्यंत खाऊ दिलं नाही. ज्यांचा विटाळ होत होता एकेकाळी त्यांची सेवा कोणी केली? कान्होराज पाठक केंदूरची. लाह्याचं पीठ करून खाऊ घातलं त्या काळात. तर त्यांना वाळीत टाकले. ज्यांनी ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची सेवा केली, खायला दिलं ना, त्यांना सगळ्यांना वाळीत टाकलं या समाजाने. त्यांना जर खायला सुद्धा मिळू द्यायचं नव्हतं म्हणजे तुम्हाला मारायचं होतं. मारण्याकरता रात्रंदिवस तुम्ही त्रास दिला ना. मग आता त्रास देणं बंद करा, थांबवा आता. कोणीच कोणाला त्रास देऊ नये. तुकोबाराय म्हणतात कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणत्याच जीवाचा मत्सर घडू नये, द्वेष घडू नये. मनुष्याचा तर घडूच नाही. सगळे देवाचे लेकरं आहेत. या विश्वामध्ये जे जे जन्माला आले त्या प्रत्येकाचा अधिकार आहे. प्रत्येकच देवाचीच लेकरं आहेत ना सगळे. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. त्याला काही लहान मोठं कोणी नाही, कमी अधिक कोणी नाही. सगळ्यावर सारखं प्रेम करतोय. काल प्रमाणे आपल्याला काकांनी दिलेलं उंच नीच काही नेणे बरोबर नाही पाहत देव लहान मोठा, उत्तम मध्यम कनिष्ठ काही पाहत नाही तो. देवाकडे सगळ्यांचा स्वीकार आहे. सगळे जर देवाला प्रिय आहे तर आपण भेदभाव करणारे कोण? सगळ्यांचा अधिकार आहे. ज्याचा त्याला अधिकार मिळू द्या. कोणाचा कोणी अधिकार हिरावून घेऊ नये. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात घेतला त्या लोकांनी घेऊ द्या. आपण त्यांचा इतिहास आपण वाचतोय तर आपण घेण्याचा का प्रयत्न करायचा? जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला त्या काळातल्या, पण आपण त्यांचं चरित्र वाचतोय आता. आपण तसा प्रयत्न का करावा? करू नये. सगळ्यांना तो सारखा अधिकार आहे. कोणत्याही वर्णातले असू द्या, कोणत्याही जातीतले असू द्या, कोणत्याही पंथातले असू द्या, सगळ्यांचा एक सारखा अधिकार आहे. सकळासी येथे आहे अधिकार. सगळ्यांचा अधिकार सारखा आहे. शास्त्राने जर सगळ्यांना अधिकार दिला आहे तर आपल्याला भेदभाव करण्याचा काय अधिकार आहे? बोला जय श्री कृष्ण. आपल्याला संप्रदाय समता शिकवतोय. सगळ्यावरती सारखं प्रेम करणं शिकवतोय. सगळ्यावरती दया करण्याकरता शिकवतोय. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. जे करंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले. तुकोबाराय म्हणतात जे करंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देवते तेची जाणा. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. जी कारंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले. रंजले गांजले त्यांना जो आपलं म्हणतो, माझं म्हणतो. तुकोबाराय म्हणतात तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. पूर्वी फार कठीण होतं, आता फार सोपं झालंय. साधू संतांनी मोठी क्रांती केली.
ज्ञानेश्वर महाराज असतील, नाथबाबा असतील, नामदेवराय असतील, तुकोबाराय असतील, जेवढे संत यांनी फार मोठी क्रांती जरी संपवली. नाही तर पूर्वी वर्ण व्यवस्था फार कठीण काम होतं. देवाने लावलेले आहेत वर्ण, पण वर्ण हे कसे लावलेले? चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुण कर्म विभागशः. गुण आणि कर्मानुसार वर्ण केलेले आहेत देवाने. गुण आणि गुण कर्म विभागशः स्पष्ट या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये सांगितले. गुणानुसार कर्मानुसार बरोबर आहे. केले देवानी वर्ण व्यवस्थाही लावून दिलेली आहे, पण ती जरा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बोला राधे.